नमस्कार मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.4चा तिसरा प्रॉब्लेम आता आपण चालू करतोय। तर याचं इक्वेशन आहे पहिलं 27/x-2 प्लस 31/y+3 इक्वल टू 85 आणि दुसरं इक्वेशन आहे 31/x-2 प्लस 27/y+3 इक्वल टू 89। चला आता आपण याच्या सोल्युशनची सुरुवात करू। आता हे अल्टरनेट दिसतंय आपल्याला 27 एकदा एक्सच्या कोएफिशियंट सोबत, एकदा वायच्या याच्यासोबत, आणि हे 31 एकदा वाय सोबत येतं एक्स सोबत। मग अशा कंडिशनमध्ये आपण काय करतो, एकदा ह्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन करू आणि एकदा सबट्रॅक्शन करू। त्याच्यासाठी आपण सुरुवातीला आपण 1/लेट 1/x-2 हा वाला x-2 याच्यासाठी आपण m अज्यूम करू आणि 1/y+3 साठी आपण n, याला ह्या इक्वेशनला नाव देऊ आपण स्टार। ठीक आहे, तर आता पुढं चालूया। पुढं आपण काय आहे एमच्या फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं। मग आता 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 हा झाला इक्वेशन 1। ओके, त्यासाठी दुसरा 31m प्लस 27n इक्वल टू 89 हा झाला दुसरा इक्वेशन। ठीक आहे, आता मी तुम्हाला पहिलंच बोललो होतो 27 31 म्हणजे एक दुसऱ्याच्या याच्यामध्ये। मग त्याच्यासाठी एकदा आपण ॲडिशन करून घेऊ। ॲडिशन करायची, ॲडिशनसाठी प्लसचं साईन। 27 प्लस 31 झाले 7 आणि 1 8, 5 आणि 3 आणि 2 5, हे झाले 58m। सेम हे पण सेमच येणार 58n इज इक्वल टू 9 आणि 5 14, 5 आले 1, 8 2 16 आणि 1 17, 174। आता जर याला थ्रू आउट 58ने डिवाइड केलं तर उत्तर काय येईल, m प्लस n इज इक्वल टू 3। हे झाले इक्वेशन नंबर 4। ओके, आता झाली ॲडिशन, आता करायचे आपल्याला सबट्रॅक्शन। मग हेच इक्वेशन परत लिहून घ्यायचं आपण 27m प्लस 31n 85, 31m 27n इक्वल टू 89। आता याची सबट्रॅक्शन करून घ्यायची, वजाबाकी करायची। त्यासाठी इथं मायनस साईन दिलं, याचे दुसरे साईन चेंज होतात। याचं प्लस असेल तर मायनस होतं आणि हे प्लस आहे, इथं काय नाही म्हणजे प्लस आहे, मग इथं मायनस होणार। ठीक आहे, आता 27मधून 31 गेले, राहिले 4, पण मोठ्या संख्येचं साईन काय आहे 31 मोठा आहे म्हणजे हा मोठा 4m असंच याचं पण। आता याच्यामध्ये प्लस येईल कारण मोठ्या संख्येचं चिन्ह प्लस आहे आणि 27चं मायनस आहे म्हणजे प्लस 4m। ओके, इक्वल टू 79मधून 85 गेले 4, पण मोठ्या संख्येचं साईन म्हणजे हे वजा 4। ठीक आहे, मग आपण याला थ्रू आउट 4ने डिवाइड करू। हा काय आला -m प्लस n इक्वल टू -1। मग याला आपण हे साईनमध्ये जर घेतला m -n इक्वल टू 1, हे झालं इक्वेशन नंबर 4। इक्वेशन 3। आता हे m प्लस n इक्वल टू 3 आणि हे m मायनस n इक्वल टू 1। आता याच्यामध्ये काय केलं तर आपलं हे कॅन्सल होतं ॲडिशन केल्यानंतर। मग याला आपण ॲड करू, हे दोन्ही कॅन्सल, हे प्लस आणि एक मायनस कॅन्सल म्हणजे हे m प्लस n 2n आणि हे 1 प्लस 3 हा 4। मग m इज इक्वल टू 4 डिवाइड 2, m इज इक्वल टू 2।
एक के बी बी 2 4. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्याला यम भेटला आहे 2. मग पुट यम इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. मग 3 इक्वेशन काय आपलं यम प्लस एन इक्वल टू 3. यम प्लस एन इक्वल टू 3. ठीक आहे. मग याच्यामध्ये यमची व्हॅल्यू ठेवली यमच्या जागेवरती 2 प्लस एन इक्वल टू 3. मग एन इज इक्वल टू हा 3 हा 2 इकडं मायनस होणार 3 मायनस 2. मग एन इज इक्वल टू 3 मायनस 2 इज 1. एनची व्हॅल्यू आली 1. ठीक आहे. आता यम आणि एन या दोन व्हॅल्यू आल्या. या इक्वेशन स्टारमध्ये ठेवायचं. आपलं स्टार इक्वेशन काय आहे 1/x मायनस 2 आणि 1/y प्लस 3. हे आपलं स्टारवालं इक्वेशन होतं. याच्यामध्ये यम काय ठेवलेला हा यम ठेवला होता आणि हा एन ठेवला होता आपण. मग 1/x मायनस 2 इज इक्वल टू यम काय यम आहे 2. हे याच्या खाली काय नाही म्हणजे एक असं क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे हा 2 इंटू एक्स मायनस 2 इज इक्वल टू 1. बे के बे मायनस बे 2 4 इक्वल टू 1. हा 2x इक्वल टू हा 1 मायनस 4 इकडे गेल्यावर प्लस 4 होणार. मग 2x इज इक्वल टू 5. मग x इज इक्वल टू 5/2. याला आन्सर आपलं एक्ससाठी. सेम वायसाठी काय घेणार आपण 1/y प्लस 3 इज इक्वल टू n. 1/y प्लस 3 n काय आपला 1. y प्लस 3 इक्वल टू 1. y इज इक्वल टू 1 प्लस y हा प्लस तिकडे गेले मायनस होणार. y इज इक्वल टू 1 मायनस 3 म्हणजे मायनस 2. y इक्वल टू मायनस 2. हे झालं आपलं फायनल आन्सर. x इज इक्वल टू 5/2 आणि y इज इक्वल टू मायनस 2. हे झालं आपलं फायनल आन्सर. हा प्रॉब्लेम आपला पूर्ण झाला आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.4चा शेवटचा प्रॉब्लेम चालू करतो आपण. चौथा प्रॉब्लेम तो जे आहे 1/3x प्लस वाय प्लस 1/3x मायनस वाय इक्वल टू 3/4. आणि दुसरं इक्वेशन आहे 1/2 कंसामध्ये 3x प्लस 4 मायनस 1/2 कंसामध्ये 3x मायनस वाय इक्वल टू मायनस 1/8. ठीक आहे. तर आता आपण सोल्युशनला सुरुवात करूया. तर याचं काय होईल तर पहिलं आपल्याला अज्युम करायचं लेट 1/3x प्लस वाय म्हणजे हा 3x प्लस वाय आणि एकदा 3x मायनस वाय. 3x प्लस वायसाठी आपण यम घेतो आहे आणि 1/3x मायनस वाय याच्यासाठी एन घेतो. याला आपण नाव देऊ स्टार इक्वेशन स्टार. आता नेक्स्ट स्टेप काय आपली हे इक्वेशन एमच्या आणि यांच्या फॉर्मॅटमध्ये लिहून घ्यायचं. मग हा यम प्लस एन इक्वल टू 3/4. आता हा 4 आपल्याला नाही ठेवायचा असं अजून याला म्हणजे सिम्पल याच्यात लिहायचं. तर आपल्याला थ्रू आऊट 4ने इंटू करावं लागेल. म्हणजे हा मल्टिप्लाय बाय थ्रू आउट इक्वेशन. ठीक आहे. मग याला जर इंटू केलं तर हा 4m होईल प्लस याला एनला इंटू केलं तर हा 4n होईल आणि याला जर इंटू केलं तर हा 4 कॅन्सल होईल फक्त राहील 3. मग हा झाला इक्वेशन 1. आता दुसरं इक्वेशन काय आपलं 1/2 आणि 3x मायनस वायचा n म्हणजे m/2
मायनस मध्ये साईन मायनस 1/n म्हणजे हा n/2 इक्वल टू -1/8. ठीक आहे. आता हे पण आपल्याला सिम्प्लिफाय करून घ्यायचं. मग याला थ्रू आउट 2ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाइंग बाय 2. हा 2ने जर याला मल्टिप्लाय केला करून बघू आपण. 2 इंटू m/2 मायनस 2 इंटू n/2 इज इक्वल टू -1/8 इंटू 2. हा 2 कॅन्सल झाला, हा 2 कॅन्सल झाला. मग येईल काय m मायनस n इक्वल टू 2 के 2 2 चौक 8 -1/4. हा आला m मायनस n इक्वल टू -1/4. मग याला अजून आपण काय सिम्पल करू शकतो, अजून याला इंटू करू शकतो. म्हणजे हा 4m मायनस 4n इक्वल टू -1. हा झाला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता आपल्याकडे 2 इक्वेशन भेटले. एक 4n प्लस n हे वाला कुठं गेलं, इक्वेशन 1 म्हणजे 4m प्लस n इक्वल टू 3. आणि दुसरं इक्वेशन आहे 4n. या दोघांना एका खाली एक लिहून घेऊ आपण. ठीक आहे. आता काय येईल, m प्लस 4m प्लस 4n इक्वल टू 3. आणि हे इक्वेशन 4m मायनस 4n इक्वल टू -1. आता याची 1 प्लस 1 मायनस म्हणजे कॅन्सल होईल. तर याच्यासाठी आपण ॲडिशन करून घेऊ. ॲडिशन म्हणजे इथं झालं कॅन्सल. 4 प्लस 4 8m इज इक्वल टू 3तून 1 गेला 2. ओके. मग m इज इक्वल टू काय येईल, मग दिसत नाही थोडं. 2 डिवाइड बाय 8 मग 2 के 2 2 चौक 8. मग m इज इक्वल टू काय आला आपला, m इज इक्वल टू 1/4. ठीक आहे. आता आपल्याला काढायचा. ठीक आहे. दुसऱ्या पेजवर लिहितो आपण. तर m आपला आला आहे 1/4. मग हा इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पुट इन इक्वेशन 1 काय आपला 4m प्लस 4n इक्वल टू 3. हेच आहे ना इक्वेशन. ठीक आहे. m याच्यामध्ये ठेवायचा 4 इंटू 1/4 प्लस 4n इक्वल टू 3. हा 4 झाला कॅन्सल. इथं राहिला फक्त 1. 4n इक्वल टू 3. मग 4n इक्वल टू 3. हा +1 ह्या साईडला गेला का, +1 ह्या साईडला गेला का -1 घेईल. मग 4n इक्वल टू 3 - 1 2. ओके. मग n इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 4. n इज इक्वल टू 1/2. m भेटला, n भेटला. m आणि n दोन्ही भेटले. तर मला आता आपण जे ॲझ्युम केलेलं 1/3x प्लस y आणि 1/3x मायनस y याच्यामध्ये m आणि यांच्या व्हॅल्यू ठेवायचा. पुट m इज इक्वल टू 1/4 अँड n इज इक्वल टू 1/2 इन इक्वेशन स्टार म्हणलं होतं ना आपण, त्याला स्टारमध्ये ठेवू. आता स्टारवालं इक्वेशन काय आहे आपलं, 1/3x प्लस y इक्वल टू m आणि 1/3x मायनस y इक्वल टू m. मग 1/3x प्लस y इक्वल टू m काय आला आपलं 1/4. मग याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. हे 3 सोबत हा असा आणि असा. मग हे 3x प्लस y इक्वल टू 4 1 4 फक्त 4 येईल. मग 3x इज इक्वल टू +4 या साईडला जाईल तर -4 होईल.
मग 3x इज इक्वल टू 0. मग याचं सगळ्यांचं 0च येणार. मित्रांनो थोडंसं चुकलं आहे आपण. याचे पण आता आपण इथपर्यंत सॉल्व करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं 3x + y = 4. याला इक्वेशन नंबर 4 देऊ. आणि पुढचं काय आपलं 1/3x - y = यांची किंमत काय आली आपली 1/2. याला पण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3x - y = 2 येणार. ओके. याला 3x याला इक्वेशन नंबर 5 देऊ. मग 4 आणि 5 खाली एक लिहून घेऊ आपण. बघू काय होतं आहे. हा 3x + y = 4 हा इक्वेशन 4 आणि हा 5 3x - y = 2. आता ह्या दोघांमध्ये हे कॅन्सल होईल म्हणजे ॲडिशन करून घेऊ आपण. हे कॅन्सल झालं. 3 आणि 3 6x = हे 6. 4 + 2 6. मग x = 6 / 6. मग एक्सची व्हॅल्यू आली आपली 1. पुट ह्याच्यामध्ये आपण पुट x = 1 इन 5 म्हणू. 5 काय आपला 3 × 1 - y = 2. 3 - y = 2. मग y = 2. हा y मायनसमध्ये येईल. हे मायनस आहे जसं तसं. हा 3 प्लसमध्ये येतं मायनसमध्ये जाईल. मग -y = 2 - 3 - 1. हे मायनस कॅन्सल. मग y = आला पण. मग x आणि y दोघं पण 1 1 आले. हे झालं आन्सर. अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम कंप्लीट केला आहे.